नाशिकच्या संपकरी व्यापाऱ्यांना बाजार समितीकडून 24 तासांचा अल्टिमेटम, बाजार सुरू करा अन्यथा परवाने रद्द करू. अडेल राहिल्यास व्यापाऱ्यांचे परवाने काढू, महसूल मंत्री चंद्रकांत दादांचाही इशारा. अभ्यास समितीकडून तोडगा निघण्याचीही व्यक्त केली अपेक्षा. शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी पणन राज्यमंत्री रस्त्यावर, सदाभाऊ खोतांनी पोलीस संरक्षणात विकला 300 ट्रक माल. एपीएमसी बंदमुळे मुंबईत भाज्यांच्या दरांनी मारली सेंचुरी. भाज्यांची आवक घटल्यानं दर आणखी कडाडणार, सर्वसामान्यांना महागाईचा शॉक. पंढरपुरातील एपीएमसी व्यापाऱ्यांचा संप तात्पुरता मागे. आषाढी वारीत भाविकांचे हाल होऊ नये म्हणून 19 जुलैपर्यंत संप स्थगित. साईपूजेला विरोध करणारे दंडी स्वामी गोविंदानंदांवर शिर्डीत शाईफेक. प्रांताधिकारी कार्यालयातली घटना, शाईफेक करणारा फरार. देवेंद्र पंकजा ट्विटर वॉरवर पंतप्रधान कार्यालयाकडून नाराजी. ट्विटर भांडण्याची जागा नाही, पंतप्रधान कार्यालयानं दिली नेत्यांना तंबी. संभाजी पाटील निलंगेकर मंत्री झाल्यानं बँक अधिकारी पेचात. 50 कोटींचं कर्ज वसूल कसं करायचं, बँक अधिकाऱ्यांना पडला गहन प्रश्न. राज्यात पावसाचं तांडव सुरूच. गडचिरोलीतल्या वैनगंगा नदीत बोट बुडून दोघांचा मृत्यू. तुफानी पावसामुळे कोल्हापूरचा कोकण गोव्याशी संपर्क तुटला. ठाकूरबुवांच्या समाधीजवळ रंगलं माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एकीकडे भाजप शासनानं अतिशय महत्त्वाकांक्षी असा बाजार समिती नियमन मुक्त व्यापाऱ्याची कल्पना मांडली, त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली. मात्र याला लगेचच व्यापाऱ्यांचा, अडत्यांचा आणि माथाडी कामगारांचाही विरोध सुरू झाला. या पार्श्वभूमीवर दुसरी गोष्ट वाटली होती ती म्हणजे शेतीमाल थेट बाजारात येईल, आपल्याला स्वस्त मिळेल. तसं होताना दिसत नाहीये. आज दिवसभर जय महाराष्ट्रावर आपण बातम्या बघितल्या असतील तर कुठलीही जोडी घ्या तुम्ही, 50-100च्या वरचे सगळे भाव आहेत. डाळी सुद्धा 100च्या जवळ पोहोचलेल्या आहेत. मग नेमका या निर्णयाचा फायदा कसा झाला? शेतकरी खरोखरच बाजारात आला का आणि आपला माल विकू लागला का? हा हे सुद्धा एक कोडच आहे. आज नाही म्हणायला आपले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बाजारात आले होते. दादर मार्केटमध्ये येऊन स्वतः भाज्या वगैरे त्यांनी विकले. एक फोटो ऑपरेशन म्हणता येईल अशा प्रकारे सगळं काम झालं. खरं मुद्दा असा, याचा खरोखरच लाभ झाला का, की हा सगळा एक संघर्ष आहे आणि तो चिघळत चाललेला आहे. ज्या प्रकारे आज चंद्रकांत दादांनी सुद्धा भाषा वापरली की जर का व्यापाऱ्यांनी मदत केली नाही, सहकार्य केलं नाही तर त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील. कुठे ना कुठे ही परिस्थिती चिघळत चालली आहे का, हा मुद्दा घेऊन आपण लक्षवेधीची आज चर्चा करणार आहोत. चर्चा करण्यापूर्वी या सगळ्या विषयाचे विविध डायमेन्शन्स, कंगोरे समजून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून. संपावर गेलेले व्यापारी आणि धोरण राबवण्यावर अडून बसलेलं सरकार यांच्यामध्ये सुवर्ण मध्य निघण्याची शक्यता तुर्तास तरी दिसत नाहीये. भाजीपाला आणि फळं नियमनमुक्त करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारलाय. हा संप मागे घेण्याची व्यापारी आणि शासनामध्ये झालेली बोलणी ही फिसकटल्यानं तेढ सोडवायची कशी असा प्रश्न निर्माण झालाय. संपावर गेलेल्या व्यापाऱ्यांविरोधात शासनानं मात्र कडक भूमिका घेतली आहे. अडतमुक्तीवर सरकार ठाम असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी स्पष्ट केलंय. या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी बंद करू नये असं आवाहन ते करतायत. पण जर व्यापारी अडवणुकीच्या भूमिकेवर ठाम राहिले तर त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही चंद्रकांतदादांनी दिलाय. दरम्यान नवनिर्वाचित कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही व्यापाऱ्यांना आडमुठेपणा सोडण्याचं आवाहन केलंय. शेतकऱ्यांना थेट बाजारात माल विकायचं प्रात्यक्षिकच आज त्यांनी दाखवलं. माल विकण्यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरले आणि पोलीस संरक्षणात त्यांनी 300 ट्रक माल विकून दाखवला. मात्र शेतमालाच्या वितरणाची अन्य कुठलीही पर्यायी व्यवस्था न उभारता
एपीएमसी मार्केट आणि व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करणारा निर्णय राज्य सरकार राबवत असल्याची टीका व्यापारी वर्गाकडून होते आणि यामुळेच व्यापारी व्यवहार बंद ठेवण्याच्या आपल्या निर्णयापासून मागे फिरत नाहीयेत. व्यापारी आणि सरकारमधल्या या शीतयुद्धामध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक मात्र भरडले जात आहेत. व्यापाऱ्यांच्या बंदमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव होत नाहीयेत आणि त्यामुळे भाज्यांची बाजारातली आवक घटली. परिणामी भाज्यांच्या दरांनी 100री गाठली. नियमनमुक्तीच्या निर्णयानं शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होईल अशी अपेक्षा होती, पण अंमलबजावणीची योग्य ती रणनीती न आखल्यानं शासनानं हा तिढा स्वतःहूनच ओढावून घेतलाय का, हा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि म्हणूनच हा सगळा तिढा सुटणार तरी कसा, कोण कुठली बाजू कोण जास्त ताणून धरलेला आहे, आपण याविषयी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत इथे माथाडी कामगारांचे नेते आणि माथाडी कामगारांनी ज्या आंदोलन सुरू केलेले त्याचं नेतृत्व करणारे नरेंद्र पाटील, त्यांचं स्वागत. याशिवाय शिवलाल भोसले पुण्याहून आपल्यासोबत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडते आणि संघटनेचे ते अध्यक्ष आहेत, त्यामुळे आडत्यांची बाजू आपल्यासमोर येणार आहे. योगेश पांडे त्यांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत, जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते आहेत, आणि शेजारी बुधाजीराव मुळीक आहेत, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ. सगळ्यांचं स्वागत. मी बुधाजीराव मुळीक सरांपासून सुरुवात करेन आणि त्यानंतर नरेंद्र पाटलांकडे जाईन. मुळीक सर, या सगळ्या स्थितीकडे आपण कसं बघताय? मुख्यतः शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल म्हणून हा नवीन बदल आणण्यात आला, पण आजची परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं? नाही, आजची परिस्थिती स्थित्यंतर आहे. स्थित्यंतरात थोडासा त्रास होतो, पण एक आहे की ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचं मूळ ध्येय असं होतं. जे काही 50s मध्ये झालं का 305 आज महाराष्ट्रात आहेत, तर शेतकऱ्यांना आडत्याने लुटू नये, कारण आमच्या पूर्वी तंबाखू जयसिंगपूरला आडत्याकडे जायचा, हा मूळ उद्देश होता. आता कालांतराने काय दिसतं, आता किंवा 305 मार्केट कमिटीचे काय 50,000 कोटीचा टर्नओव्हर होतो आणि त्यातला 10,000 तर ते फळ आणि भाजीपाल्याचा टर्नओव्हर होईल. आज लोकांच्या पट्ट्या बघितल्या, मॅडम नावही आहेत मॅडम, मी सांगू शकतो, तर त्या अशा आहेत की अगदी 1 टन माल विकला तर त्याला 1500 मिळाले, म्हणायचे 1532 रुपये, आणि त्यातल्या 1530 खर्च दाखवला. ही अगदी शिरूरची व्यापाराची पट्टी आहे मॅडम. माझं काय म्हणणं आहे का की एक पहिला भाग असा आहे की शेतकऱ्याला विरोध करणार हे कोण, माती कुणाची, माल कुणाचा, मार्केट कमिटी कुणाची, विकणार कोण? बजाज स्कूटर सगळे विकू शकतात का? नाही. खतं तयार करताना विकतात, बीज तयार करताना विकतात, साधं गणित आहे ना. बाकी या सपोर्ट सर्व्हिसेस, लक्षात ठेवा, सपोर्ट सर्व्हिसेस आहेत. बरं, आता असं आहे की आता एक प्रश्न येतो फक्त की आता काय झालं, काल आणि आज. आता काय झालं की माझ्या अंदाजे मला जो माहिती मिळाली त्यावर फक्त 1.5% माल मार्केटला आला. आता थोडासा फरक पडेल इकडे तिकडे. त्याला कारणच झालं की शेतकऱ्यांनाही भीती वाटते काढायची. पाऊसही सुरू झालेला आहे आणि पर्याय यंत्रणा नव्हती. आता पुण्यात 4 बाजार सुरू झालेले आहेत. आमच्या कोथरूडला आम्ही 2 वर्षापूर्वी सुरू केला होता. जर गल्लोगल्ली बाजार सुरू झाले असते, शेतकऱ्यांना त्याचा विकला न गेलेला माल साठवण्याची व्यवस्था मार्केट यार्डातच केली असती आणि सरकारनं सांगितलं असतं की 50% लायसन कमीत कमी आज मी तिला शेतकऱ्यांना गाडी खोलून देतो, प्रश्न आला नसता. बरं, आज ती परिस्थिती झालेली नाही ना. त्यामुळे काय होत माहितीये का, ह्या पजेसिव्हनेसचा भाग आहे. एकदा माझ्याकडे जे आलं ते मला सोडायचं नाही, त्याचा भाग आहे. नाही तर एक तुम्ही मला साधं सांगा, हंगामभर करून त्याला जे मिळालेलं नाही, हंगामभर करून बरं का, आणि ते तुम्हाला वाशी मार्केटचा 10,000 कोटीचा टर्नओव्हर आहे, असं करलाय. मग माझं काय म्हणणं आहे की एक आपण सगळ्यांनी व्यापाऱ्यांनी विचार करा. आता शिवलाल तर व्यापाऱ्यापैकी शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणतोय त्यांना, आणि भोसलेच तिथं अध्यक्ष आहेत. नाही त्यांचा काय संबंध नाही पाटील, कारण त्यांच्या वडिलांनीच माथाडी काढलेली आहे, कारण ते शेतकरी बाजूला असं हरकत नाही त्यांनी. पण तुम्ही एक सांगा, हंगामभर जो करतो जे मिळत नाही ते तासात मिळतंय, कुठेतरी गणित चुकतं ना आपलं. अरे तुम्ही मी सांगतो तुम्हाला, मी 2 रुपयाने जोडी जरी कोथिंबीर त्याला रानात मिळाली असती तरी तो बिचारा खुश झाला असता. त्याला कशाला तुम्ही कांदा एवढा बोलताय, त्याला 20 रुपयाने कांदा तुम्ही हमी भाव दिला असता, तुम्हाला तो 22 रुपयाने दिला असता त्याने. अहो त्याला 100 रुपये तुरडाळीचा हमी भाव दिला असता, त्यानंच तुम्हाला 105 ला दिली असती. काय माहितीये का की सरकारने हमी भाव अगोदर दिलेला नाही, यांना हमी भाव द्या उद्या सांगा त्यांना, याचा दर हाच राहील उत्पादन करायला कायद्यानं. अहो नाही घेतील. शेवटी काय म्हणते का, 6.5% 10% कमिशन, वजनात मारणं, एखादा चांगला असेल बरं का, कुठं माती आहे म्हणून सांगणं, असे बरेचसे प्रकार आहेत. बरेचसे प्रकार तो न बोललेलं बरं, त्याच्यावरती तुम्ही सेपरेट एक शो घ्या, 1 तास तुम्हाला कागदपत्र सगळं पुरावा दाखवतो. बरं, माझं काय नाही, व्यापारने समजून घ्या. आता ठीक आहे, गिरायकाला तुम्ही धरू शकता आणि
सरकारने एक आता विचार केला पाहिजे, काढून कशाला घ्या, नाही लायसन काढून 50 एकदा आणि देऊन टाका शेतकऱ्यांना, बघू ना आपण. मी चालवतो भूमातर्फे, त्याला काय अडचण आहे, शेतकरी माल तर देणारच आहेत ना. हे अशा करतात, त्यांच्यावर राग आहे म्हणून नाही, कुठेतरी पद्धतीमध्ये ज्यावेळी शेतकऱ्याची लुबाडणूक होते हे बरोबर आहे की काही व्यापाऱ्यांचे शेतकऱ्याचे अक्षय संबंध चांगले आहेत, त्यांच्या लग्नापासून शिक्षणापर्यंत देत नाही असं नाही, संबंध चांगले आहेत, ते तिकडेच घालणार आहेत किती केला तो तुमच्या माहिती करता. मध्यंतरी जे काही 37 खाजगी व्यापार सुरू झाले, जे काही मार्केट, तरी सुद्धा 75% माला तुम्ही मार्केट कमिटीला येतो. पण कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याच्या उत्पन्नाची आणि बाजाराची किती काळजी गेली इथली नाही ना. एखाद्या कराडच्या मार्केट कमिटीचा अपवाद सोडला, ज्यावेळी कमी किमतीला गुळ विकला गेला, विलास काका गुंडाळकरने मला आठवते 20 वर्षापूर्वी सांगितलं तुम्ही खरेदी करा, इंटरव्हेन. असं होतं का? तर होत नाही ना. मग माझं काय म्हणणं आहे की आता की ग्राहकाला जाते बरोबर आहे, पण सरकारने आता उतरून सांगायला पाहिजे की हे चालणार नाही, कारण इसेन्शियल कमॉडिटी आहे ना सगळ्या. जर कांदा इसेन्शियल आहे, तुम्ही आमचा घेता, इसेन्शियल चालणार नाही तुम्हाला, आणि कायदा सगळ्यांना सारखा आहे. माझं असं ठाम म्हणणं आहे. ठीक आहे, ठीक आहे. मुळीक सर, तुमची भूमिका लक्षात आली. आपण पहिल्यांदा चर्चा सगळ्यांकडे जाऊया. नरेंद्र पाटलांना याविषयी बोलायचं आहे, मी त्यांच्याकडेच येतोय. नरेंद्र पाटीलजी बोला, काय म्हणताय? जोशी साहेब, पहिला मुद्दा असा आहे की आपण बोलतानाच बोलला की बाथाडी कामगारांचा विरोध आहे. मी थोडंसं तुम्हाला करेक्शन करतो. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जी बैठक झाली आणि त्याच्यानंतर 2 तारखेची कमिटी तयार केली, त्या कमिटीमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि चंद्रकांत दादांनी माथाडी कामगार, वारणार आणि तोलणार ह्या संदर्भामध्ये खूप चांगला असा निर्णय घेतला. पहिल्यांदा राज्यामध्ये माथाडी कामगारांना आणि वारणाऱ्यांना एपीएमसी मार्केटच्या बाहेर जो काही माल बाहेर जाईल, त्या बाहेर जाणाऱ्या मालाला काम करण्यासाठी त्यांनी कायदेशीर परवानगी द्यायचा निर्णय घेतला. जो तोलदार घटक जो शेतकऱ्यांच्या पट्टीमधून तोलाई कट होते आणि मग त्या तोलणाऱ्यांना माथाडी बोर्डाकडनं जो पगार मिळतो, या तोलणाऱ्याच्या संदर्भामध्ये बाजार समितीमध्ये हा तोलणार हा कर्मचारी म्हणून समाविष्ट करून घेण्यात येणार, हे स्पष्ट भूमिका आदरणीय चंद्रकांत दादांनी घेतली. आता आदरणीय दादांनी ही भूमिका आमच्या कामगारांच्या बद्दल स्पष्ट घेतल्यानंतर आम्ही कसं काय संपामध्ये सहभागी आहोत मलाच कळत नाही. म्हणून तुम्हाला मी थोडंसं करेक्ट करतो, आम्ही संपामध्ये सहभागी नाहीये. आम्ही या ठिकाणी संप सुरू झाल्यापासून एकच आव्हान केलेलं आहे की ज्या एपीएमसी मार्केटमध्ये शेतकरी माल घेऊन येतील, त्या शेतकऱ्यांचा माल खाली करणं, भरणं ही पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी घेऊ. गुलटेकडी मार्केट आहे, मांजरी मार्केट आहे, तुमचं इतर कुठलंही मार्केट, या मार्केटमध्ये जो काही माल आला तो आमच्या वारणाऱ्यांनी आणि माथाडी कामगारांनी खाली केलेला आहे आणि परत तो गिरायकांना विकल्यानंतरही चढवण्याचं काम आमच्या माथाडी कामगारांनी केलेलं आहे. म्हणून आम्ही ह्या नवीन असणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणाच्या बाजूने शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. आता माझा मेन मुद्दा माझा असा आहे आजच्या चर्चेचा की व्यापाऱ्यांनी पुकारलेला जो संप आहे, त्या संपाच्या संदर्भामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला खुल्या स्पर्धेमध्ये काम करू द्या, तुम्ही आमच्यावरती बंधनं टाकू नका. जसं तुम्ही शेतकऱ्यांच्या नावाखाली इतर व्यापाऱ्यांना मुक्त करणार आहात, तसं आम्हालाही मुक्तीची परवानगी द्या. ओपन मार्केटमध्ये आम्हाला व्यवसाय करू द्या. संप आहे तो चुकीचा आहे, तो बेकायदेशीर आहे, त्याच्याबद्दल मोठी झळ शेतकऱ्यांना बसणार आहे. तशाच प्रकारे माथाडी कामगारांनाही बसणार आहे, कारण माथाडी कामगार हा अंगमेहनतीवरचा कामगार आहे. जर आम्हाला काम मिळालं तरच आम्हाला काम पगार मिळणार आहे. नो वर्क नो वेजेस. आता हे 5 दिवस झाले मार्केट बंद केलंय, एकही व्यापारी किंवा अडता आम्हाला 1 रुपयाचा चहा पाजणार नाही. मग आम्ही कसं त्यांच्याकडे सहभागी होणार सांगा मला. बरं पण तुमचं नरेंद्र पाटीलजी, तुमची आता मग मागणी काय आहे, मुद्दा काय तुमचा? मग जर का विरोध नसेल तर मग माथाड्यांचा प्रश्न संपलेला आहे का पूर्ण, असं मानायचं आहे का? हो, चंद्रकांत दादांनी मान्य केलं की एपीएमसी मार्केटमध्ये जो माल येईल तो तर आम्ही खाली करतोच, त्याबद्दल वाद नाही. पण एपीएमसी मार्केटपेक्षा बाहेर जर माल गेला थेट पणनच्या नावाखाली किंवा नवीन कायद्याच्या नावाखाली, तरी आम्हाला त्या ठिकाणी काम करायला कायदेशीर परवानगी दादा स्वतः आम्हाला द्यायला तयार झालेले आहेत. वेगळ्या काहीतरी GR काढतील, नोटिफिकेशन काढतील. म्हणजे माथाडी कामगारांना रोजगाराची उपलब्धी होत असेल तर मग आम्ही कसं काय शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन संपात सहभागी होणार सांगा मला. आणि का संपात सहभागी व्हायचं? जर आमची रोजीरोटीचा प्रश्न जर चंद्रकांत दादा सोडत असतील तर मग आम्ही संपामध्ये नाहीये. ठीक आहे, मी आता शिवलाल भोसलेजींकडे जाईन. योगेश पांडेंकडे मी मुद्दामून शेवटी जातो, हे त्यांना लक्षात आलं असेल. शिवलाल भोसले पुण्यामध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि बाजार समितीचे आडते संघटनेचे अध्यक्ष आहेत. शिवलाल भोसलेजी, आता हा आडत्यांचा राज्यव्यापी संप आहे, त्याच्यामध्ये आपल्या समितीचं काय म्हणणं आहे
आणि या संपाच्या मागण्या काय आहेत? आणि तुम्हाला आताच दिसतंय की माथाड्यांचे नेते आहेत नरेंद्र पाटील, त्यांनी तर आपल्या स्वतःची फारकत केलेली आहे या संपापासून. अशा वेळी आता मग तुम्ही फक्त व्यापाऱ्यांचा एकच गट उरलेला आहे. शिवलाल भोसलेजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? आता येतोय. हा, शिवलाल भोसलेजी, माझा आवाज पोहोचतोय ना? हो, पोचतोय. हा, शिवलाल भोसलेजी, प्रश्न असा आहे की आता माथाडी मंडळी आहे ते सुद्धा म्हणतात आमचा संपाशी काही संबंध नाही, आमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, विषय संपलेला आहे. बुधाजीराव मुळकांनी तर शेतकऱ्यांची भूमिका मांडलेलीच आहे. आता आडत्यांनी, व्यापाऱ्यांनी किती काळ ताणून ठेवायचंय, काय ठरलंय? शिवलाल भोसलेजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? भोसलेजी, आता पोचतोय. हा, भोसलेजी, काय नेमकी भूमिका आहे व्यापाऱ्यांची? संप आता चालू ठेवण्यात काय अर्थ आहे? नाही, नरेंद्र पाटलांच्या माथाड्यांचं कल्याण करण्याचं चंद्रकांत दादांनी ठरवलं आणि त्यांचं कल्याण झाल्याचा आम्हाला आनंद आहे. बरं, असंच कल्याण शेतकऱ्याची सेवा करणाऱ्या, आडतीचा व्यवसाय करणाऱ्यांचं सरकारने करावं असं आमचं मागणं आहे. त्यांनी नियमनमुक्ती करत असताना आमच्या यार्डाच्या बाहेर नियमनमुक्ती केली आणि आमच्यावर नियमांचं बंधन ठेवलं. या लोकशाही देशामध्ये सगळ्यांना समान कायदा असावा असतो असं आमचे सर आत्ताच म्हणाले होते, परंतु सरकार आमच्याशी दुटप्पीपणानं वागतंय, त्याला आमचा विरोध आहे. आमचा शेतकऱ्याला विरोध नाही. आता बाजारात शेतकरी स्वतः माल घेऊन येतो, त्याला आम्ही मदत करतो आहोत. नरेंद्र पाटलांचे माथाडी जसे त्यांना मदत करतायत तसे आम्ही सुद्धा मदत करत आहोत. परंतु शेतकऱ्याच्या नावाखाली जे भुरटे, भामटे शेतकऱ्याच्या बांधावरचा माल रुपयाला घेऊन इथं 10 रुपयाला विकतायत, त्यांना आमचा विरोध आहे. आणि भविष्यामध्ये सरकारच्या या धोरणामुळं याच गोष्टी पुढे घडणार आहेत. बरं, जिथं नियमनमुक्ती तुम्ही केलेली आहे तिथं चढ्या भावानेच माल विकणार. त्या रिटेल माल विकणाऱ्यावरती सरकारचं कुठलंही बंधन नाहीये. आमच्याकडं भावाची स्पर्धा होते आणि आम्ही प्रामाणिकपणे जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करतो, परंतु आमच्याकडनं घेऊन जाणारा खरेदीदार पुढे तो किती नफा घेऊन विकतो किंवा त्यांनी विकावा याच्यासाठी सरकारने कोणतेही नियम केलेले नाहीत, कायदा केलेला नाही. आणि ज्या लोकांना या क्षेत्रातलं काही कळत नाही ते आमच्या माथी खापर फोडत असतात. बरं, आम्ही शेतकऱ्याचे सेवेकरी आहोत, तो आमचा अन्नदाता आहे, ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि आम्ही त्याला बांधील आहोत. आमच्याकडे येणारा शेतकरी हा सरकार बरोबर नाही आणि त्यांच्या पुढाऱ्यांबरोबर सुद्धा नाही. कारण त्याच्या मालाला योग्य भाव देणारे, त्याची सुरक्षा करणारे, त्याच्या अडचणी सोडवणारे कोण याची त्यांना जाण आहे. जर आम्ही वाईट असतो तर पिढ्यानपिढ्या आमची दुकानं, आडतीचा व्यवसाय चालला नसता. बरं, आम्ही फार लुटलंय असं म्हणतात तर या राज्यामध्ये कोणत्या पोलीस स्टेशनामध्ये आमच्या एखाद्या आडत्याच्या विरोधात लुबाडणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे हे तुम्ही दाखवून द्यावं. माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. बरं, शेतकऱ्याची सेवा करणारा न सरकार आहे, न तो शेतकऱ्यांचा पुढारी आहे, न पेपरात छापणारा वार्ताहर आहे, आणि ज्यांना काही कळत नाही असे जे एसीत बसून याच्यावरती टीका आणि टिप्पणी करणारे लोक आहेत, हे कुणीही शेतकऱ्याच्या बाजूला नाहीत. आम्ही मात्र प्रथम पासून शेतकऱ्याच्या सोबत आहोत, इथून पुढच्या काळातही राहणार आहोत. फक्त यातली काय कायद्याची मांडणी आहे, शेतकरी ज्या वेळेला माल पाठवतो त्याचं भाडं त्याला द्यावं लागतं. इथं खाली करत असताना पाटलांच्या माथाडींना पैसे द्यावे लागतात. त्याच्या विक्रीच्या समयी तोलाई होत असताना तोलाईदाराला पैसे द्यावे लागतात. शासनानं ठरवून दिलेली आडत ही आम्ही कायद्याप्रमाणे कापतो, त्याचे पैसे लगेच देतो. आज गुलटेकडीच्या मार्केट यार्डामध्ये 1000 दुकानं आहेत, 700 ते 800 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन आम्ही भांडवल उभारणी करून शेतकऱ्याला 24 तासाच्या आत पैसे देतो. त्याला मान्य असलेल्या भावात तो आमच्याशी आदल्या दिवशी चर्चा करतो, उद्या माझ्या मालाला काय भाव राहील. टेंटेटिव्हली त्याला भावाची कल्पना दिलेली असते आणि तो येतो. परंतु पुढे नेलेला खरेदीदार हा केवढ्याला विकतो याच्यावरनं तुमचं ना माझं बंधन आहे. ह्या सगळ्या गोष्टी कायद्याने घडत असताना याच्यातले
काडीची अक्कल नसलेले लोक आमच्यावरती वारेमाप आरोप करत असतात. आम्ही लुटतो असं म्हणतात. नाही म्हणजे असे कोण लोक, म्हणजे स्वाभिमानीचे लोक म्हणायचंय का तुम्हाला? तुम्ही म्हणाले शेतकऱ्यांचे असे काही लंपट पुढारी तुम्ही म्हणालात, म्हणजे कोण पुढारी? राजू शेट्टी का सदाभाऊ खोत? कोण असे पुढारी आहेत? जे कुणी बोलतात, कुठलीही गोष्ट समजून न घेता बोलतात, बरं, ते सदाभाऊंबरोबर मी त्या समितीमध्ये काम केलेलं आहे. बरं. आणि त्यांनी त्यावेळेला असं मान्य केलं होतं, त्यांनी असा मुद्दा मान्य केला होता की शेतकऱ्यावरती बंधन नसलं पाहिजे. आम्हाला ते मान्य आहे. ज्या शेतकऱ्याला आमच्याकडे माल न आणता इतरत्र विकायचा आहे, आमची त्याला परवानगी आहे किंवा आमची त्याला संमती आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. पण ज्या शेतकऱ्याचा आमच्यावरती विश्वास आहे, जो आमच्या प्रचलित पद्धतीमध्ये त्याचा माल विकायला तयार आहे, त्याच्यावर तुम्ही का बंधन आणता? तुमच्याकडे जर समान नागरी कायदा आहे, सगळ्यांना तो सारखा आहे, तर मग आम्हाला पारतंत्र्यात ठेवता आणि इतरांना स्वातंत्र्य देता, हा कुठला नियम? बरं, ठीक आहे. शेतकऱ्याला तुमची एक बेसिक भूमिका कळली. मला कल्पना आहे नरेंद्र पाटलांना सुद्धा काही बोलायचं, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी योगेश पांडेंकडे जातो. योगेश पांडेजी, शेतकऱ्यांचं खरं हित न कळणारे काही नेते हे अडत्यांना विरोध करतायत, अडत्यांची भूमिका समजून न घेता. दादा आम्हाला सांगा, तुमचे नेते त्यामध्ये आहेत की नाही आम्हाला माहित नाही, पण स्वाभिमानीचा मात्र अडत्यांना विरोध आहे. तेव्हा तुमचा आता मुद्दा सांगा. जे कोणी ज्या कोणी विषय आता आदरणीय भोसलेजी बोलताय, आजच्या ज्या चर्चेच्या स्तरामध्ये जी भाषाशैली वापरत आहे, जर आपल्याला जर भाषाशैली जर घसरून जर वापरायची असेल तर ती सुद्धा मला वापरता येते किंवा सगळं येते. जे कुणाविषयी बोलतो ते नाव घेऊन बोलावं. दुसरी गोष्ट, सर्वप्रथम तर मी आदरणीय सन्माननीय नरेंद्र पाटील अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी ताबडतोब या संपादन माघार घेतली. वास्तविक आज सकाळी पुणे बाजार समितीमध्ये जो तब्बल 300 गाडी माल आवक झाली होती. आम्ही पहाटे 3 पासून तिथं होतो. भर पावसामध्ये शेतकरी रस्त्यावर माल विकत होता आणि गाळे रिकामे होते. व्यापाऱ्यांना थोडी सुद्धा जनाची नाही मनाची लाज नाही वाटली की शेतकऱ्यांना म्हणावं की गाळे रिकामे आहेत, तुम्ही गाळ्यात बसून माल विका. यांचं आता हे जे भांडण होतं यांचं हे भांडण सरकारशी आहे, व्यापाऱ्यांचं भांडण सरकारशी आहे. त्यांचा नियमनाला विरोध आहे, आतले नियम बाहेरचे नियम. शेतकऱ्याला काय ब्रिटिश पकडताय तुम्ही? राज्यामध्ये 1,37,00,000 जवळजवळ 26,000 शेतकरी खातेदार आहेत. जर आपण प्रत्येक घरामध्ये जर 4 लोक पकडले तर 5 कोटी शेतकरी आहेत. आणि मुठभर संघटितपणाचा फायदा घेत जर 10,000 आडत व्यापारी जर शेतकऱ्यांना जर ब्रिटिश पकडत असेल तर एकदम चुकीचं आहे, निषेधार्थ आहे. वास्तविक सरकारने फार सौम्य भूमिका घेतली आहे. त्यांना अल्टिमेटम दिलं आणि सरकारने सरळ कठोर कायद्याची अंमलबजावणी करावी. 1963 सालचा कायदा आहे. कधीपासूनचा कायदा? 1963 साल, कलम 32ब हा कायदा त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिला आहे की आडत ही खरेदीदाराकडनं घ्यावी. तब्बल 5 दशक शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय. आपण जर हिशोब काढला, 40,000 कोटीचा वार्षिक टर्नओव्हर होतो, 3,000 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी भुर्दंड बसतो, सेल्स गळा होतो. आणि होतं काय, शेतकऱ्याला काय मिळतंय? बाजार समितीची निर्मिती झाली नियमनासाठी. कसला नियम करता येईल? काही नियमन होत नाही, काही नाही. आज बाजार समितीचे कोणी संचालक देखील फिरकला नाही. आम्ही पहाटे 4ला फोन केला, बदल काढत द्या त्यांना. अहो चाललंय काय? आपण जर बघितलं सगळं, आज शेतकऱ्यांना काल आम्ही आव्हान केलं सोशल मीडियाद्वारे, तुम्ही निर्धास्त व्हा, आम्ही तिथं थांबतो, तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. परवा 15 ट्रक आवक झाली होती, आज 200-250 ट्रक 300 ट्रक आला. वाशीला तर नाही आला, पण दादरमध्ये सदावर रस्त्यावर उतरले. एक मंत्री येतोय, हे पहिल्यांदा होतंय. पाणी हे का की मनोधैर्य वाढवणं, हा सगळा खेळ मनोधैर्याचा आहे, सेंटिमेंटल आहे. इतक्या दिवस शेतकऱ्यांना एका जोखडामध्ये ठेवलं होतं. आणि आपण जर बघितलं की शेतकऱ्यांवरती आता व्यापारी हे म्हणता आम्ही भाव देतो काय उपकार करता का तुम्ही? शेतकऱ्याकडनं तुम्ही 8, 10, 15% आडत देतात, त्याला पर्याय नाही. सरकारचं आम्ही अभिनंदन करतो. सरकारने माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी अत्यंत खंबीरपणे निर्णय घेतला व त्यांनी आडत ही नियमन मुक्त केलं. आडत ही खरेदीदाराकडनं घ्यावी ही भूमिका घेतली व शेतकऱ्याला पर्याय निर्माण करून दिला. त्यांनी बाहेर माल विकावा. काय चुकलं काय त्याच्यामध्ये? यांचं बरं याच्यामध्ये चर्चेने मार्ग निघतो. यांचं म्हणणं की आम्हाला आज सुद्धा नियमन नाही पाहिजे. अहो तुम्हाला सुविधा दिली आहे, तुम्हाला जागा दिली आहे, बाहेर काय तुम्ही तुमचा धंदा करा ना बाहेर येऊन. आणि जर नसेल तर तुम्ही आतला तुम्ही तुमच्या गाड्या सोडा. मात्र व्यापाऱ्यांची जी आजची भूमिका होती अत्यंत चुकीची होती. मी माननीय भोसले साहेबांना आवाहन करतो त्याचं नाव घेऊन, ते आमचे वरिष्ठ सहकारी आहे, की त्यांनी मोठेपणा दाखवा मनाचा, सरकारशी चर्चा करावी. चर्चेत शेतकऱ्यांना काय विटूस पकडता तुम्ही? आणि राज्यामध्ये आता आपण जे म्हणताय की भाजीपाल्याचा भाव वाढला, हे तर काय थोडस भाव काय झालं, भाजीपाल्याचा भाव वाढला 1 दिवस आणि 1 दिवस भाजीपाला पाऊस चालू आहे, शेतकरी माल काढत नाही, शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक धास्ती होती.
उद्या सकाळी पहाटे माननीय खासदार राजूजी शेट्टी साहेब स्वतः बाजारात माल विक्रीसाठी येणार आहे. आम्ही गेल्या म्हणजे 24 तासापासून आम्ही झोपलेलो नाहीये. अहोरात्र आम्ही सगळ्यांना सांगतोय माल आणा तुम्ही. आणि शेतकऱ्यांचा खूप आज जो आनंद दिसला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती अत्यंत, तुम्ही म्हणजे आज बघायला पाहिजे होतं, इतके खुश झाले शेतकरी का विचारताच होई नाही. आणि आज त्यांना म्हणजे त्यांचे एक स्वातंत्र्य मिळेल त्यांना. बाजार समितीमध्ये कुणाचं काही बंधन नव्हतं, मोकळेपणाने चाललं होतं. आपल्याकडे आपण एक विचार करतो कसं काय विक्री करणार, कसं काय, आज बघायला पाहिजे होतं. आणि मी पुणेकर ग्राहकांना आवर्जून आवाहन करतो आपल्या वाहिनी मार्फत की त्यांनी पुढे यावं, त्यांनी शेतकऱ्याकडनं थेट भाजीपाला खरेदी करावा. आणि व्यापाऱ्यांनी पण जर चांगली सेवा दिली, शेतकरी व्यापाऱ्याकडनं जाईल माल विकायला, त्याच्यामध्ये वावं काय. आणि दोन पर्याय, आता आपण जसं मोबाईलचं कनेक्शन बघतो, आपल्याला जर वाटलं आयडिया कंपनी चांगली सेवा देते, आयडिया वापरतो, BSNL वापरतो. आणि आता हे कसं आपलं जे जग आहे थोडं बदलत, आता सगळं बदल हे येतं, बदलाला थोडं फ्रिक्शन येतं, त्याला थोडं त्रास होणार थोडा. आता आज जर आपण बघितलं तब्बल 300 APMC कमिटी आहेत, त्यापैकी साधारणपणे 250 मध्ये काम सुरू आहे. परभणीमध्ये आमच्या माणिकराव कदम आणि व्यापाऱ्यांनी एकमेकांचा सत्कार केला. व्यापारी तिथले कुठल्याही प्रकारे सहभागी नाही, ग्रामीण भागामधला व्यापारी कुठल्याही प्रकारे सहभागी नाही. फक्त ही मक्तेदारी जी आहे मोठ्या मोठ्या शहरामध्ये, त्यांना एक भय वाटतं की आपली मक्तेदारी संपणार आहे का. मात्र तसं काही नाही, त्यांनी सेवा द्यावी. मला यश पाटील पहिल्यांदा चर्चेच्या सुरुवातीला तुमचा मुद्दा कळलेला आहे आणि नरेंद्र पाटील यांना काही मत मांडायचंय. मी पाटीलजी तुमच्याकडे येतो, फक्त एक मुद्दा क्लिअर होऊन जाऊन द्या, तेवढ्यापुरता मी परत एकदा शिवलाल भोसलेंकडे जातो. शिवलाल भोसलेजी, आज तुम्ही एक तर तुम्हाला मान्य करावं लागेल, तुम्ही ज्या शेतकऱ्याचे आम्ही सेवेकरी आहोत असं म्हणताय, तो शेतकरी तुमच्या संपाच्या मागे उभा राहिलेला नाहीये, त्याला आज आनंद झालेला आहे आणि भीत का होईना पण आता त्याने सुरुवात केलेली आहे मार्केटला यायला. आणि दुसरा गोष्ट, तुमचा एक किस्सा आज त्यांनीच उघडा पाडलेला आहे पुण्याच्या मार्केट यार्ड कमिटीचा, की बाहेर शेतकरी उभा असलेला रिकामे गाळे वापरायला, तेव्हा मात्र सेवेकरी असणारा अडतय व्यापारी तेव्हा मात्र पुढे आला नाही शेतकऱ्यांसाठी. हे काय चित्र आहे याच्यामध्ये? रात्रीचा माल खाली करून घेण्याची जबाबदारी माथाडी कामगारांची आहे आणि त्यांना गाळ्यामध्ये माल उतरायला परवानगी देण्याचं काम बाजार समितीचं आहे. तो आमच्याकडे माल घेऊन आलेला शेतकरी नाही. बरं, आमच्याकडे माल घेऊन आलेला शेतकरी, आम्ही तिथं असलो तरी हक्कानी येतो, माल खाली करतो, ऑफिसात वर जाऊन झोपतो. तो आमच्या कुटुंबाचा एक घटक भाग असतो. परंतु इथं फक्त प्रचाराचं काम होणार असेल आणि तेही खोट्या, तर त्याला काही अर्थ नाही. 300 ट्रक म्हणजे एका ट्रकामध्ये 10,000 किलो माल येतो, म्हणजे 10 टन माल येतो. आमच्या बाजारपेठेमध्ये 122 क्विंटल माल आलेला आहे. तो शेतकऱ्यांनी आणलेला नाही, निम्मा फक्त शेतकऱ्यांचा आहे. एकदम चुकीचं बोलताय, बाकीचा व्यापाऱ्यांनी खरेदी करून आणलेला माल आहे. बरं. आणि जर आडत ही जोखडात अडकलीये, त्या शेतकऱ्यावरती बंधन आहे, तर हा कायदा 1963 साली सरकारनं केलेला आहे. आम्ही मार्केट यार्डातल्या दुकानांचे पैसे 99 वर्षाच्या भाडेपट्ट्याच्या लीजचे पैसे भरून बाजार समितीकडनं घेतलेले आहेत. त्यांच्या सगळ्या नियमांच्या अधीन राहून आम्ही तिथं शेतकऱ्याची सेवा करतो. मग हे नाही तसे आरोप विदाऊट पुरावा करत राहायचं, याला काही अर्थ नाहीये. तुम्ही शेतकऱ्याला जिथं जायचं तिथं जाऊ द्या, आम्हाला त्याची मान्यता आहे. परंतु जो आमच्याकडे येणारा आहे त्याला तुम्ही का अडवता आणि तुम्ही काय संरक्षण देणार आहात? आम्ही जीव तोडून सांगतोय की तो शेतकरी जर परस्पर बाहेर गेला, त्याच्या मालाचं संरक्षण कोण करणार? आज सामूहिक रजेवर व्यापारी आहेत, पोलीस रस्त्यावरती आहेत, किंवा तुम्ही सुद्धा त्यांचे पाठीराखे आहात, तुमचं अभिनंदन आहे. परंतु रुटीन केसमध्ये ज्या वेळेला शेतकरी कुठल्या नाक्यावर जाईल, तुम्ही कुठलीही व्यवस्था करून दिलेली नाहीये त्याला, त्यावेळेला त्याचं संरक्षण कोण करेल? जे आम्ही वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत. कायद्याने चाललेल्या माणसांबद्दल फक्त तोंडाने बोलत राहायचं. ठीक आहे शिवलालजी, तुमचा मुद्दा कळला, पण त्याच्यात काही बाकीचे काही मुद्दे ते घेऊन तुमच्याकडे येतो मी. त्यापूर्वी नरेंद्र पाटलांना बहुधा काहीतरी मुद्दा मांडायचा. नरेंद्र पाटीलजी काय म्हणताय? जोशी साहेब, बघा, राज्य सरकारचं गेल्या 15-20 वर्षापासूनचं या व्यापाऱ्यांच्या बद्दलचं धोरण आहे ना, इतकं चुकीचं चाललंय की राज्य सरकारने FDI इन रिटेल ट्रेड आणला. बरोबर, शेतकऱ्यांच्या नावाखाली FDI इन रिटेल ट्रेड आणला. त्याच्यानंतर मॉडेल APMC ऍक्ट आणला, तोही शेतकऱ्यांच्या नावाखाली आला. आणि या दोन्ही नवीन कायद्यामध्ये कुठल्याही ठिकाणी माथाडी कामगारांचं भलं झालं नाही. आता ह्याच्यानंतर थेट पणन कायदा काढला. थेट पणन मध्ये पण शेतकऱ्यांचं बेनिफिट व्हावं ह्याचं सरकारने बघितलं.
पण थेट पणनच्या मध्येही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही, माथाडी कामगारांचा फायदा झाला नाही. साहेब काय होतं माहितीये का, ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य सरकारचं 1980च्या सालामध्ये शहरी भागातला व्यापारी आणि माथाडी कामगार तुम्ही शहरातून बाहेर आणला, त्याला संघटित व्यापार करायला लावला. आज 10-12 वर्षानंतर व्यापार केल्यानंतर परत तुम्ही त्यांना जर मोकळी नाही दिली वातावरण व्यापार करायला, तर तुम्हाला बॅलन्स कसं करता येईल? शेतकरी प्रतिनिधी जे आमचे मित्र या ठिकाणी बोलतायत त्यांचे मुद्दे सगळे खरे आहेत, बरोबर आहेत. शेतकऱ्यांनी कुठे माल विकायचा ना, हा अधिकार एपीएमसीने फार अगोदरच दिलेला आहे. व्यापारी कुठलाही तिथे विरोध करत नाही. फक्त काय झालंय, शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणतरी दुसरा व्यापारी जाणार, माल विकून घ्यायला जाणार, त्याला एपीएमसी नाही, कायदा नाही. ह्याच्यामुळे हे व्यापारी या ठिकाणी आंदोलनामध्ये झालेले आहेत. माझे शेतकरी बांधवांना हेच म्हणणं आहे की ज्या एपीएमसी मार्केटची निर्मिती व्यापारासाठी झालेली आहे, त्याला जर खुल्या वातावरणामध्ये व्यापार करण्यासाठी जर राज्य सरकारने मुक्त केलं, तर ह्याचा फायदा शेतकऱ्यांचा चांगला बाजारभाव मिळण्यासाठी होईल. आणि शेतकऱ्यांना आता बंधन आहे, एपीएमसीचं बंधन राहिलेलंच नाहीये. आणि माथाडी कामगारांना पण जे एपीएमसी मध्ये काम मिळेलच, पण जे एपीएमसीच्या बाहेर काम जाईल ते पण माथाडी कामगारांना मिळेल. म्हणजे शेतकरी आहे, माथाडी कामगार आहे, आता सुकाचे काय घास खाईल. परंतु एपीएमसी मार्केट जर खुल्या व्यापारामध्ये जर व्यापार केला, तर ह्या व्यापारामध्ये चांगलं स्पर्धा निर्माण होईल आणि गिरायकांना या ठिकाणी अजून स्वस्तामध्ये माल भेटेल. हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. नाही, पण मग नरेंद्र पाटीलजी मुद्दा मग तोच आहे, जे तुम्हाला पटतंय, ते जे तुम्हाला कळतंय, ते आपल्या अडते आणि व्यापाऱ्यांना वळत का नाहीये? जे तुम्हाला कळते ते ती भूमिका ते का नाही मांडत? तुम्हाला काय वाटतं? सांगतो बघा, आता काय झालं, गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी, मी हे ऑर्डर आल्याबरोबर आम्ही चर्चा केली. साहेब, जसं माथाडीचा प्रश्न सोडवला तसं तुम्ही व्यापाऱ्यांची बैठक घ्या. मुख्यमंत्री म्हटलं की नरेंद्र, मी आणि चंद्रकांत दादा दोघंही बैठक करू. आता गेल्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता विस्तार करत असताना त्यांनी सांगितलं की विस्तार झाल्यानंतर सोमवार मंगळवारी आपण बैठकीला बसूया. आता आमच्या मित्र व्यापारी बांधवांनी नाशिक पासूनच आंदोलन सुरू केलं. आता त्याला करणार काय? सगळे आमचे व्यापारी वर्ग म्हणजे एकदम मोठाच ना, त्यांचं सगळंच काय मोठं आहे, ते कुणाला ऐकायलाच मागत नाही. आम्ही काल चंद्रकांत दादांनी ह्यासाठी तातडीनं मीटिंग बोलवली. वाशी मार्केटचे आमचे व्यापारी गेले. आम्ही सर्वांनी काय सांगितलं की साहेब, तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या व्यापाऱ्यांना बोलून घ्या. चंद्रकांत दादांनी लगेच मान्य केलं की बुधवारी 3 वाजता आपण मीटिंग घेऊ, चर्चा करू. चर्चेचे दरवाजे हमेशा मोकळे केलेले आहेत दादांनी, आणि चर्चेच्या माध्यमातूनच प्रश्न सुटू शकतो. बेमुदत संप हा कधीही महाराष्ट्राला, शेतकऱ्यांना, कामगारांना न परवडणारी गोष्ट आहे. कारण आज स्पर्धेच्या युगामध्ये कामगार आणि शेतकरी बरोबर आहे मुद्दा, बाकी कुणी वेटीसला जातच नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून व्यापाऱ्यांनी उद्याच्या बैठकीमध्ये चंद्रकांत दादांच्या जे काही त्यांचं म्हणणं आहे त्या म्हणण्यामध्ये आपलं काय मुद्दा आपण घालूया आणि संप तुर्तास माघार घेऊया. आपण एखादी कमिटी तयार करू, त्याच्यामध्ये अभ्यास करू. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये जो निर्णय घेतला, तर व्यापाऱ्यांच्या संदर्भामध्ये काय नवीन नियमावली करता येईल भोसले साहेब, आपण नवीन नियमावली करूया आणि या महाराष्ट्राला, या देशाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करू की व्यापारी, शेतकरी, माथाडी एकत्र येऊन शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव आणि व्यापाऱ्यामध्ये चांगली स्पर्धा एकत्रपणे कसे करता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. ठीक आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि हा मुद्दा, त्यातला एक मुद्दा तर त्यांनी भोसलेंना याच्याबद्दल उत्तर द्यावंच लागणार आहे की चर्चेसाठीच्या काही स्टेप्स असतात, काही तुम्हाला थोडंसं जरा धरावं लागतं, जरा धीर धरावा लागतो. तो न धरता थेट संपावरती जाण्याची ही योजना बरोबर होती का? आणि जो आता मुद्दा नरेंद्र पाटलांनी मांडलेला आहे की ज्यांची संघटना ही व्यापाऱ्यांबरोबर अतिशय जवळून काम करते, शेतकरी आणि व्यापाऱ्या दोघांबरोबर. मला भोसलेंकडे मी पहिल्यांदा जाईन आणि त्यानंतर बुधाजीराव मुळीक सरांकडे जाणार आहे. शिवलाल भोसलेजी, याबद्दल आपलं काय मत आहे? हा असा इतका टोकाचा विरोध का होतोय लगेच? नरेंद्र पाटलांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे. सरकारने चर्चा करायला पाहिजे, आम्ही चर्चेला प्रतिसाद दिला पाहिजे, हे सत्य आहे. परंतु या सरकारने हा कायदा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणार नाही. याच्या अगोदर एक समिती नेमली होती, त्या समितीचं 11 महिने काम चाललं. त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या त्रुटी आम्ही यांच्या निदर्शनास आणल्या होत्या. पण यांच्या हाताखाली काम करणारे, यांच्या खात्याचे जे अधिकारी आहेत, त्यांनी मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली, आम्हाला फशी पाडलं, चुकीचा अहवाल सादर केला आणि त्यांनी आमच्याशी चर्चा न करता हा कायदा आणला. जर आमच्यावरती अन्याय होतोय अशी आमची भावना असेल, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, लोकशाहीमध्ये राहतो, तर आम्ही दाद मागायची नाही का? जर आम्ही दाद मागणारे व्यापारी असू तर आम्ही बांडगुळ ठरतो का? आमचे मित्र सदाभाऊ खोत ज्या दिवशी मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथ घेतात त्यावेळेला ते असं म्हणाले की मूठभर बांडगुळांमुळे आमचा समाज वेठीला धरला गेलाय.
आम्ही कधी वेठीला धरलं हे त्यांनी आम्हाला सांगावं. सरकारने जर चर्चा केली असती, चर्चेत मुद्दे आले असते, त्याच्यावरती निर्णय झाला असता, त्यांनी कायदा बदलला असता, आम्हाला मान्य असलेल्या कलमांना आम्ही मान्यता दिली असती, व्यापार सुरळीत चालू राहिला असता. परंतु आमच्याशी चर्चा न करता शेतकऱ्याचं हित नक्की कशात हे शिवलाल भोसलेजी जर आम्हा सगळ्यांना कळू तर द्या, हा कायदा कोणत्या 3-4 मुद्दे होते किंवा मागण्या होत्या किंवा बदल होते की जे या कायद्यात असते तर तुम्ही संप केला नसता? जे काय 2, 3, 5 मुद्दे असतील ते सांगा तर खरं. असं काय नेमकं नाही झालं की ज्यामुळे व्यापारी सुद्धा एवढ्या एकदम टोकावरती एवढ्या कठोरपणावरती आले? समितीच्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की ज्या शेतकऱ्याला बाजार आवारामध्ये माल न्यायचा आहे त्याला मुभा असली पाहिजे, ज्या शेतकऱ्याला थेट ग्राहकाला विकायचा आहे त्याला मुभा असली पाहिजे. आम्ही मान्य केलं. जर तुम्ही एकीकडे मान्य करता आमच्याकडे येणारा शेतकरी आमच्या पद्धतीने तुमच्या कायद्याच्या अधीन राहून काम करेल, आम्ही तो मुद्दा मान्य केला. तुम्ही नियमन मुक्ती करायची असं म्हटले, तुम्ही सरकार आहात, तुम्ही केली, पण मग ती सगळ्यांना सारखी करायला पाहिजे होती. तुम्ही ती अर्धवट केली. त्यांना स्पर्धेसाठी स्वातंत्र्य दिलं आणि आमचे हातपाय बांधून ठेवले. मग आम्ही ते का मान्य करायचं? जर सरकार आमचं एकही गोष्ट मान्य करत नसेल, आमच्यावर जर काही लादत असेल आणि आम्ही तुमच्या देशाचे नागरिक आहोत, प्रामाणिकपणे काम करत आहोत, तर आम्ही दाद मागायची नाही का? आणि आम्ही कोणची मुजोरी केली तुमच्या चॅनलमध्ये, वृत्तपत्रांमध्ये किंवा आता आमच्या सन्माननीय मित्रांच्या तोंडून असे शब्द येतात की आम्ही मुजोरी केली, आम्ही माजलेले आहोत वगैरे वगैरे. असं काही नाहीये. आमच्या भावना या शेतकऱ्याच्या संबंधामध्ये अत्यंत चांगल्या आणि पवित्र आहेत. पंढरपूरच्या बाजार समितीमध्ये तिथले आमचे सहकारी फोन करतात की आता पांडुरंगाची यात्रा भरते, आमच्याकडं सरकारचा दबाव आहे, कलेक्टर, पालकमंत्री, आमचे आमदार आम्हाला म्हणतात तुम्ही संप मागं घ्या. आम्ही मोठ्या मनानं त्यांना भाजीपाल्याची व्यवस्था करून द्यायला सांगितली. आम्ही कुठेही कुणाची अडवणूक कधी करत नाही. हे शेतकऱ्यांचे पुढारी जर शेतकऱ्यांसाठी लढतो असं म्हणतात. आता आमचे सदाभाऊ मंत्री झालेत, आमचे राजू शेट्टी खासदार आहेत, देवेंद्रजी अध्यक्ष आहेत. मग ज्या शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे परराज्यातल्या भैयांनी तथाकथित व्यापाऱ्यांनी बुडवलेत, आमच्या द्राक्ष बागायतदारांचे पैसे नेलेत, त्यांच्याकडच्या वसुलीसाठी यांनी आज तागायत काय प्रयत्न केलेत हे त्यांनी आम्हाला सांगावं. शिवलालजी, तुमचे हे मुद्दे बरोबर आहेत, पण मला एक आश्चर्य वाटतंय. मला आठवतंय मागच्या वेळी बहुधा बुधाजीराव मुळीक होते का दुसरे कोणी गेस्ट होते, त्यांनी किस्सा सांगितला होता की जेव्हा लासलगावला क्विंटलला 1 रुपयाचा फायदा शेतकऱ्याला निघतो तेव्हा हे आडत व्यापारदार जरा शेतकऱ्यासाठी 2 अश्रू ढाळतात का? मला आठवत कदाचित बुधाजीरावांनी सांगितला होता हा मुद्दा. मी मुळीक सरांकडे जातो. मुळीक सर, बाकीचे मुद्दे तर तुम्ही बोला, पण मगाशी आपल्याला शिवलाल भोसले म्हणाले की अशी आम्ही काय मुजोरी केली, असा आम्ही काय अन्याय केला. जरा खरंच आम्हाला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सांगा की शेतकऱ्यांच्या मनात आडत व्यवस्थेबद्दल जर का शिवलाल भोसले एवढं सांगत असतील तर खरंच काही प्रेम, ओलावा किंवा ही व्यवस्था हवी अशी अपेक्षा आहे का? खरं सांगा आम्हाला. नाही, एक पहिला भाग असा आहे की जे शिवलालजी म्हणाले की केस केली का, तर एक साताऱ्याच्या व्यापाराची केस टोमॅटोची आम्ही लायसन रद्द केलं होतं. बरं. आमच्या धर्मराज जगदाळे म्हणत आहे, कारण त्यांनी पैसे बुडवले होते आणि ते कायद्यात केलं होतं. त्याचं डॉक्युमेंटेशन देऊ. दुसरा एक भाग असा आहे बरं का, ही वस्तुस्थिती आहे. बांधावर जे शेतकऱ्यांना मिळतात पैसे त्याच्या 4 पटीनं ग्राहक देतो. वस्तुस्थिती कुणी बघतं, तुम्ही कोथिंबीर बघा, टोमॅटो बघा, कांदे बघा, काही कधी बघता, ही वस्तुस्थिती आहे, शंकाच नाही. त्यात त्यांनी नाकारण्याचं कारण आम्ही नाही, ते म्हणतील की हातगाडीवाला नेली, पण पद्धत आहे. एक तिसरं माझं म्हणणं असं काही सध्या काय झालेलं आहे की तुमच्या प्रश्नात थेट उत्तर बी असं आहे की शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या विषयी बहुसंख्य राग आहे. बरं. याला कारण काय झाले माहितीये का? आता नरेंद्रजी बोलतील त्यांच्याशी काय प्रश्न नाही, कारण त्याने अगोदर साईडला माघार घेतलाय. ह्यांच्याशी काय बोलणार नाही, चांगले वागत असतील असा वर्ग आहे. पण असाही वर्ग आहे जो लुटारू सारखा वागतो. त्याची यादी मी देऊ शकतो बरं का तुम्हाला. तो काय भाग नाही फारसा. पण शिवलाल भोसले म्हणतात ते नॉर्थ इंडियन आहेत, भैया आहेत, ते भैया व्यापारी आहेत. मराठी व्यापारी आहेत का? आपल्या बहुजन समाजातले, आपल्या महाराष्ट्रातले व्यापारी आहेत का? होता ना, एक मिनिट तो त्यांनी जो मुद्दा मांडला ना, ते द्राक्ष बागायतदाराच्या बाबतीत बरोबर आहे. असं घडलं होतं, तर स्ट्रॉबेरीचे घडलं होतं, हैदराबादला घडलं होतं, दिल्लीला घडलं होतं, बारामतीला घडलंय, बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र सरकारने काय केलं माहित नाही. पण बऱ्याच वेळेला हैदराबादला तर मला माहिती आहे की 7-2-3 गाड्या गेल्या, पैसे वसूल करून आणले, उदयनराजेंनी मदत केली, हे घडलं नाही असं नाही आहे.
पण त्याची आपण तुलना करू शकत नाही. पण एक प्रश्न असं लक्षात ठेवतो, आता जी चर्चा आपण चाललेली आहे किंवा जी माध्यमात चाललेलं आहे ते व्यापारी विरुद्ध शेतकरी विरुद्ध माथाडी, आता त्यांनी कमी केलं. हा जो आहे ना हा विरोध पहिला बाजूला काढला पाहिजे. पहिला काय माहितीये का, शेतकऱ्याच्या फायद्याचं काय, त्याला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला का, तो कायदा केला का, केला नाही. त्याच्या मालाला साठवूनची व्यवस्था केली का, केली नाही. तिसरा भाग असा आहे, रिटेलिंगला अडचण नाही असं सगळेच म्हणतायत, म्हणजे हेही म्हणतायत, सगळेच म्हणतायत, त्यात काही अडचण नाही मला. पण तुम्हाला एक छोटं उदाहरण सगळ्यांना कळावं. अमेरिकेमध्ये याचा आदर्श घेत आहेत सगळे. अमेरिकेमध्ये शेतकरी प्रत्येक आठवड्याच्या दिवसाला ते वॉलनट क्रीक म्हणून भागात जा, कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्को जवळ, तिथं त्याचा ओपन बाजार असतो. तोही अगदी एखाद्या मेन स्ट्रीटवरती बंद केला असतो. शेतकऱ्याचा व्यापार चालू आहे, तिकडे 2-3 हजार गाड्याचं पार्किंग असतं आणि अगदी डाळीपासून ते भज्यापर्यंत सर्व विकलं जातं. तिथेच पैसे दिले जातात. अगदी चांगला संगीतकार असतो, त्याला लोक टीप देतात. शेतकरी थेट येतो 70-80 मैलापासून. हा जसा होतो तसा जर शेतकऱ्याला किंवा ग्राहकाला वाटत असेल की शेतकऱ्याकडनं थेट माल यावा, असा 12.5% माल असा जातो की ते शेतकऱ्याच्या शेतात गुंतवणूक करतात आणि तो आठवड्यातनं 2दा त्याच्यात असलेली भाजीपाला तो त्याला फळं आणून देतो सरळ, आणि फ्रॉम फार्मर्स फ्रेश असं म्हणून म्हणतात ते. आणि जर त्या एखाद्या ग्राहकाला वाटले आपलं परवडत नाही तर शेतकरी म्हणतात, बाबा रे ठीक आहे तू असं कर, शनिवार रविवारून काम कर. तिसरं एक असं आहे, मी सगळं माहिती आहे सगळ्यांना, की अमेरिकेमध्ये फाउंडिंग फार्मर्स शेतकऱ्यांनी स्थापन केले हॉटेल्स आहेत, ज्याच्यात एकदा बराक ओबामाच गेले होते, पहिल्यावर तो अध्यक्ष झाले त्यावेळी. जिथं 500 शेतकऱ्यांची लहान शेतकऱ्यांची यादी दिली असते, तिथून माल घेतला असतो. लहान शेतकरी अमेरिकेतला म्हणजे 500 एकरच्या आत असतो. नाही मुळीक सर, ते अमेरिकेसारखे कोप, तिकडची शेतीची गणितच वेगळी आहे, तिकडची जमीन खूप मोठी आहे, तो सगळा भाग आहे. पण त्या दिशेने आपलं एक पाऊल पडलं असं तुम्ही मानता का? त्या दिशेने एक पाऊल पडलं असं मानता का तुम्ही? गणित निराळा नाही. एक 2 मिनिटं मला जरा, एक मिनिट, शेतीकडे बघण्याची दृष्टिकोन निराळा आहे असं नाही आहे. लोक जादा काय माहितीये का, की जो कांदा साला आठवड्याला महिन्याला 1 किलोही लागत नाही, त्याची किंमत वाढली तेवढी ओरड करतात सगळे. अरे खा म्हणून काय कांदा का कोणी जाहिरात केली कधी? माझं काय म्हणणं आहे का, मानसिकता पहिली बदला सगळी. आणि ही विरुद्ध ते चाललं असलं. कारण मला माहिती आहे, अण्णासाहेब पाटलांना ओळखत तुम्ही, त्यांनी माथाडी त्यांच्याकरता निर्माण झाला, कोणाला माहित नसलं तरी मी सांगतो, त्या माणसाने खूप काम केलं आणि ते शेतकऱ्यातनं आलते ना, पाटण तालुक्यातनं. आता असं आहे की ह्यांची शेती असणारच आहे, हे शेती असणारच आहे, शेतकरी नाही करतील कसे, हे असणार आहे. आता काय झाले माहितीये का, मला एक जो गॅप दिसतो तो यांचं जे काही शासनाची चर्चा झाली असेल काय मला माहित नाही, पण त्यात त्यांचं म्हणणं झालेलं नाही. पण मला अजूनही शिवलालजी तुम्हाला विनंती करायची आहे, एक संवेदनशील म्हणून तुम्ही सांगा की आम्ही तुमचा संप माघार घेतो, आम्ही अजिबात अडथळा करत नाही. जे काही तुमचं आहे तुम्हाला वाटलं जर योग्य असलं ना तर मी स्वतः तुमच्यावर उभा राहतो. का माहितीये का, आम्ही पण नाही 100%, कारण का योग्य असलं तर 2 कायदा वगैरे असं अजिबात चालू देणार नाही. आणि हे तुम्हाला माझं अगदी 100% अगदी क्षत्रियाचं वचन आहे, तर फरक काय अजिबात पडणार नाही. का माहितीये का, मला शेतकऱ्यांना खरंच इतकी भीती आहे. आता ते नरेंद्रजी येतो, नरेंद्र पाटील येतो तुमच्याकडे. मुळीक सर बोला. तर हे काय माहितीये का, आता नरेंद्रजींनी घेतलंच आहे माघारी, तर ह्या लोकांनी जर घेतलं ना तर असं काय फारसा फरक पडत नाही बरं का. आणि आम्ही तुमच्यावर येतो, तेवढी भरपाई होईल ना, तुमची होणार नाही असं नाही. आम्हाला चोर म्हणणार नाहीत ना, म्हणतील का आम्हाला चोर नाही म्हणणार लोक. ठीक आहे, आता प्रसन्नाला घेऊ आपण, सांगू ठीक आहे. नरेंद्र पाटलांकडे येण्यापूर्वी शिवलालजी तुम्हाला ऑफर मान्य आहे का? शिवलालजी ऑफर मान्य आहे का? विचार मान्य आहे का? एक मिनिट, मुळीकांचा विचार मान्य आहे का? मला एक जरा महत्वाचं बोलायचं आहे. एक मिनिट, आम्हाला सरकारशी चर्चा करू द्या. सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही, त्यांची राजकीय अडचण आहे. आता त्यांना मागे जाता येणार नाही. जर ते मागे गेले तर शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती रेटा येणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमच्यावरती अन्याय होण्याची शक्यता आहे. आम्ही कधीच शेतकऱ्याच्या विरोधी नव्हतो. सगळीकडे आम्ही शेतकऱ्याला वेठीला धरतोय असं म्हटलं जातं. जर आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मायबाप सरकारला समजावून सांगा की हा तिढा संपला पाहिजे, त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, तसं घडत नाही. आम्हीच फक्त शेतकऱ्याला वेठीला धरतो असं बोललं जातं.
आम्ही कधीही शेतकऱ्याला वेठील धरलेलं नाही. नाही ना, मग सरकारच्या शिवलाल भोसलेजी, मला चुकीच्या अजूनही तुम्ही निर्णयाचा जरा फटका तुम्ही जसा ना आम्हाला बसणार आहे. भावनिक होऊन मुद्दे तुम्ही मांडताय. मला एक तुमचा पॉइंटेड मुद्दे सांगा. एक म्हणजे अजूनही मार्केट कमिट्या काही बरखास्त केलेल्या नाहीयेत, मार्केटच्या बाहेर विक्रीची परवानगी मिळालेली आहे, मार्केट समिती चालूच राहणार आहे, तरी सुद्धा तुमचा विरोध काय हे मला कळत नाहीये. दुसरी गोष्ट, तुमची पिन पॉइंटेड मागणी काय आहे? तुमचा हा कायदा पुन्हा रिपील करण्याची मागणी आहे का? शिवलालजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? ऐकू येत नाही मला. कदाचित बोला, भोसलेंपर्यंत आता आवाज येतोय. पोहोचत नसेल माझा. नरेंद्र पाटील जी तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमची कमेंट पूर्ण करा. काय म्हणताय? माझं मगाशी म्हणणं होतं, मगाशी जो एक चर्चा झाली होती त्याच्यामध्ये आपले शेतकरी प्रतिनिधी बोलले की कांद्याचा भाव 1 रुपयाप्रमाणे मिळाला. साहेब, जोशी साहेब, असं आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये कांदा मोठा उत्पन्न झाला की भाव पडतात आणि हेच भाजीपाल्याबद्दल पण वाद होतो. परंतु ज्या वेळेला असे भाव पडले जातात त्यावेळेला व्यापाऱ्यांची पण जबाबदारी आहे की त्या शेतकऱ्यांना काहीतरी वेगळा खिशातनं मोबदला देण्याची. ते आजपर्यंत कधी घडलं गेलं नाही, पण तो कमीत कमी पुढच्या काही काळामध्ये ते घडलं गेलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की राज्य सरकारशी चर्चा करताना आपण कधीही चर्चेला पहिलं पॉझिटिव्ह चर्चा केली पाहिजे. आज सरकारने चर्चेला बोलवलेलं आहे. ज्या दिवशी सरकार आपल्या चर्चेवरती काहीच निर्णय घेत नाही त्यावेळेला मग शेवटचा संपाचा आपण जो म्हणतो ना शस्त्र, हे बाहेर काढलं पाहिजे. परंतु एक चंद्रकांत पाटील साहेबांचा एक चांगला मंत्री जो शेतकरी परिवारामध्ये येऊन कोल्हापूरमध्ये येऊन आज राज्याचे एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत, त्यांना थोडस तरी जाण आहे. गुळाच्या संदर्भामध्ये दादांनी निर्णय घेतला, एपीएमसी मार्केटमधून गुळ बाहेर काढला. शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की बाबा गुळ बाहेर काढल्यामुळे आम्ही ज्यांना गुळ विकले त्यांनी आमचे पैसे दिले नाही, परत तो एपीएमसी मार्केटमध्ये कायद्यामध्ये घेतला गुळ. म्हणजे असं काही नाहीये की आपण हे सर्वस्वी हारलो, असं काही नाहीये. परंतु ज्या पद्धतीने संपाचा जो हत्यार घेतलाय ना तो फार चुकीचं आहे. आज पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या पावसाच्या शेतकऱ्यांचा जो कांदा, बटाटा, भाजीपाला हा जो सडायचा चाललेला आहे, हा मुद्दा कुठेतरी शिवलाल भोसलेंच्या असलेल्या चांगल्या मोठ्या नेतृत्वाने कुठेतरी माघार घेतली पाहिजे. पण मी एक सांगू इच्छितो की उद्याची बैठकीमध्ये मला विश्वास आहे नवीन मंत्री सुभाष देशमुख असतील, आमचे चंद्रकांत दादा असतील, हे कुठेतरी चांगला तोडगा काढतील. भले तो तोडगा 10 दिवसानंतर निघेल, 15 दिवसानंतर निघेल, परंतु कायमस्वरूपी एक असा तोडगा काढा जेणेकरून एपीएमसी मध्ये व्यापारी हा खुल्या स्पर्धेमध्ये व्यापार करता येईल. कारण शेवटला मागच्या सरकारमध्ये पण याच व्यापाऱ्यांना दाबून ठेवण्यात आलं, शेतकऱ्यांचं भलं झालं नाही. आता शेतकऱ्यांची अडत ही कपात करू नये हा खूप चांगला निर्णय झालेला आहे. फक्त त्याला पर्याय म्हणून व्यापाऱ्यांना पण थोडस मुक्त व्यापार करण्यासाठी संधी जर दिली तर ऑटोमॅटिकली हे व्यवस्थित होईल असं मला स्पष्टपणे मला वाटतं. ठीक आहे, मला एक मुद्द्याला हात घालायचा आणि तो शिवलाल भोसलेंकडे जाण्यापूर्वी मला त्याची सुरुवात पांड्यांपासून सुरू करावी लागणार आहे, स्वाभिमानीच्या योगेश पांड्यांपासून. योगेश पांडेजी, एक चर्चा अशी आहे की व्यापाऱ्यांच्या या सगळ्या संप बंद करण्याच्या मागे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे, प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आहेत आणि ते एक प्रकारे हा दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे हा नेत्यांचा व्यापाऱ्यांचा संप नसून हा राजकीय संप आहे, या आरोपात तथ्य आहे का? तथ्य आहे. आपण जर ह्या सगळ्या गोष्टीची जर पार्श्वभूमी बघितली आणि हे सगळं बघितलं की ह्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा एक ठोस मुद्दाच नाहीये. मी आता एक अजून महत्वाची भूमिका स्वाभिमानीची सांगू इच्छितो की बाजार समितीच्या आवारामध्ये यांना नियमन मुक्ती पाहिजे. आम्ही त्याला कधी विरोध केलाच नाहीये, आम्ही यांना कधीही विरोध केला नाही. यांचं भांडण यांना सरकारशी भांडायचंय आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना वेटीस पकडताय. आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही चर्चा करा सरकारशी, पाहिजे तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्याच्यात मदत करू शकतो. दुसरी गोष्ट की मी आदरणीय शिवलालजींना काही अपशब्द वापरलेला नाही आणि त्यांच्या नावात शिवाय मी त्यांना कधी काही असं आवडं बोलणार नाही. वास्तविक जर बघितलं तर हे सगळं राजकारण आहे, राष्ट्रवादी भाजप यांच्या एकमेकांना कटाश देण्याचं आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या यांचा वापर होतो आहे आणि या सगळ्या खेळामध्ये शेतकरी भरडला जातोय. आपण जर बघितलं आता हा जो बंद आहे, यांनी सांगितलं की आम्हाला जो बाहेर शेतमाल विकतोय त्याच्यात आम्हाला कुठल्याही प्रकारचा अडचण नाही, आम्हाला ग्राहकांकडनं आडत घ्यायची, आम्ही त्याला पण तयार होतोय. यांचा मेन मुद्दा काय आहे की यांना आतल्या बाजार समितीच्या आवारामध्ये जसं बाहेर जर मोकळीक दिली आहे नियमनमुक्ती तर यांना तशी पाहिजे. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यांना कधी विरोध केला नाही, शेतकऱ्यांनी यांना कधी विरोध केला नाही. मग ह्यांच्या आणि सरकारच्या भांडणामध्ये किंवा यांचं जे यांनी चर्चा करावी, सरकारने सांगितलंय चर्चा करावी, मग हे शेतकऱ्यांना वेटीस का पकडताय? आम्ही यांना आता आवाहन करू इच्छितो या आपल्या माध्यमातून आपल्या समोर त्यांना की उद्या जर ते बंद जर नसेल उघडत, पाऊस येतोय, शेतकऱ्याला किमान तुमच्या गाळ्याची जागा तर द्या बसायला, तेवढं तर मनाचं मोठेपण दाखवा तुम्ही.
आणि ते जे म्हणता आम्ही सेवा देतो आपण एकदा मागच्या 15 आठवड्यापूर्वी चर्चा होती इथे परमाणे नावाचे शेतकरी होते 850 क्विंटल कांदा विकला 1 रुपये त्याला मिळाला आता त्याला बारदानचे पण पैसे नाही मिळाले व्यापारी म्हणतो आम्ही सेवा देतो थोडं मनाचं मोठेपण दाखवायचं ना त्यांनी आणि जे लुटमारीचा विषय चालला शिवलाल भोसलेजी बोला अनेक यावरती. किस्से आहेत महाराष्ट्रामध्ये भोसलेजी बोला. सरकार हा. जर इतक्या घाईनी हा कायदा करतोय काय अशी आणीबाणीची परिस्थिती आलेली आहे की सरकारला असं पाऊल उचलावं वाटतंय चर्चा न करता? जर आम्ही मागे जावं असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं तर तुम्ही सरकारला थांबायला सांगा, त्यांना काय समिती नेमायची ती नेमू द्या, सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होऊ द्या, एकदाचा निर्णय करा जो सगळ्यांना मान्य असेल. इथून पुढच्या काळामध्ये बाजार समितीमध्ये कधी संप होणार नाही. आज तुम्ही आमच्यावरती नको त्या सगळ्या गोष्टी लादता. आम्ही मग आमच्या हक्कासाठी जर आंदोलनाचा पवित्रा घेतला तर आम्ही वेठीला धरतो, आम्ही मुजोरी करतो. या गोष्टीला काही अर्थ आहे का? सरकारनं शेतकऱ्याला कधी हमी भाव दिला नाही, सरकारनं शेतकऱ्याला कधी कोल्ड स्टोअर बांधू दिलं नाही, सरकारने कधी शेतकऱ्याला कमी दराची वीज दिली नाही, कधी चांगली बियाणं कमी भावामध्ये दिली नाही. यातलं एकही काम सरकारने केलं नाही आणि त्यांच्यावरचा रेटा आमच्यावरती ढकलून मोकळे झाले. सरकारचं काम सगळ्यांना न्याय देण्याचं आहे. शेतीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला जसा न्याय मिळाला पाहिजे तसं शेतीच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला मिळाला पाहिजे. मग तो माथाडीला असू द्या, तोलणाराला असू द्या, आडतदाराला असू द्या किंवा त्या बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला असू द्या. सरकारच्या इतर खात्यातल्या लोकांना 7वा वेतन आयोग मिळतो, तुम्ही आमची आडत कमी करता. कुठलाही प्रकारचा निकष वापरला जात नाही, कुठल्याही प्रकारच्या खोलीपर्यंत जाऊन याची शहानिशा होत नाही, फक्त प्रचाराची भाषणं होतात. काय अर्थ आहे त्याला? 10% कमिशन वरून आम्हाला 8 वर आणलं, 8 वरनं 6 वर आणलं. सरकारने कुठल्या त्यांच्या सेवेचे भाव कमी केलेत, लाईटची बिलं दुप्पट झाली, फोनची बिलं दुप्पट झाली, दिवाणजींचे पगार तिप्पट झाले, कॉम्प्युटरचा खर्च वाढला, आमच्या मुलांच्या शिक्षणाचे खर्च वाढले, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. मग आम्ही माणसं नाही आहोत? आम्हाला खर्च नाही आहेत? तुम्ही आमच्यावरती 6% आडत कापली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय लादला. तुमच्याकडे सगळीकडे वाढ होत असताना आम्ही काय पाकिस्तानचे नागरिक आहोत की तुम्ही आमचं उत्पन्न कमी करायचं? तुम्ही कधी हे तपासलंय ते योग्य आहे का नाही? ज्या वेळेला 69 साली पवार साहेब मुख्यमंत्री असताना मुंबई, नागपूर आणि पुणेची आडत तिथल्या खर्च जास्त असल्यामुळं इतरांपेक्षा थोडी जास्त ठरवली, त्याला हा निकष लावला गेला. आज तुम्ही काय निकष लावला? काहीच नाही. तुमच्या मनात आलं तुम्ही लावला, तुमच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या कानात सांगितलं तुम्ही लावला. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य त्याला हव्या असलेल्या शिवलाल भोसलेजी, व्यापाऱ्यांची ही भूमिका आहे आणि जर का काय अडचणी असतील तर त्या तुम्ही मांडलेल्या आहेत आणि त्या अगदीच काही चुकीच्या आहेत असं कोणी म्हणणार नाहीये. माझ्याकडे शेवटची काही मिनिटं असतील, मी एक कमेंट नरेंद्र पाटलांची घेईन आणि शेवट करण्यासाठी मोहित सरांकडे येईन. नरेंद्र पाटीलजी काय म्हणताय? साहेब, एक आहे माझा इथं मगाशी चर्चा झाली, राजकीय पक्षाचं भाजप राष्ट्रवादीचं नाव उल्लेख करण्यात आला असं काहीच प्रकार नाहीये. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहोत. आमचे नेत्याने आम्हाला सांगितलं की व्यापारी असो, माथाडी कामगार असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये ज्यावेळेला सरकार सत्तेवर असतं त्यावेळेला ते सरकार म्हणून त्या ठिकाणी काम करत असतं, पक्ष म्हणून काम करत नाहीये. मी ज्या वेळेला मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादांकडे माथाडीचे प्रश्न मांडले त्यावेळेला मला माथाडी कामगारांचा नेता म्हणून त्या ठिकाणी माझं ऐकण्यात आलं आणि मी व्यापाऱ्यांचे विषय मांडले आणि म्हणून ते ह्या विषयावरती चर्चेला एकदम आहे. मगाशी म्हटलं की ते राष्ट्रवादी आणि बीजेपी राजकारणामध्ये पक्ष वेगळा आहे, आज काही इलेक्शन नाहीये आणि ह्या सरकारच्या प्रकरणामध्ये कुठलाही राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि बीजेपीचा मुद्दा नाहीये. इथं फक्त व्यापारी, शेतकरी, माथाडी आणि सरकार हे 4 घटक आहेत. 3 घटकाला न्याय मिळतोय. व्यापारी घटकाला आता उद्या चंद्रकांत दादा न्याय देतील, मला पूर्णपणे त्यांच्यावरती विश्वास आहे. ठीक आहे, शेवट अगदी थोडक्यात मुळीक सरांकडे. मुळीक सर, याच्यातून तुम्हाला काही तोडगा निघेल असं काही वाटतं का किंवा काही तोडगा तुम्ही सुचवू शकता का? माझं एक पहिलं म्हणणं काय माहिती आहे का, जो आहे तो आणि शेतकऱ्याला थेट विक्रीला परवानगी देणं हे चालू ठेवावं. व्यापाऱ्यांना माझी अशी विनंती आहे, आता शिवलाल बसले आहेत की त्यानं खरे संप मागं घ्यावा, वेटीस न धरता कुणाला आत्ता या परिस्थितीत. कारण ग्राहकाला, शेतकऱ्याला कुणालाही, कारण असंच परिस्थिती झाली तर मग गरज भासत नसते कुठल्या गोष्टीची. आणि मग त्यांचा जो जिनायन मुद्दा आहे, आता जे पांडेसाहेब म्हणाले त्याकरता आम्ही 100% उभा राहू. शासनाला माझी एक नियमित विनंती आहे बरं का, की तुम्ही हे केलं बरोबर आहे, पण उत्पादक ते ग्राहक किती कमिशन घ्यावं ह्याचा कायदा करण्याची गरज आहे, जी जगात आहे. तुम्ही करा एकदा. तिसरा भाग असा आहे
की उत्पादकांवर आधारित त्याला भाव तुम्ही बांधून द्या आणि तो विक्रीला बाजारात आला की त्याला त्याची जागा सुविधा उपलब्ध करा, त्याला साठवणुकीची सोयी द्या त्याला तिथं. कारण काय होते त्याच्यावरती बँका किती देतील हे बघा, हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत मला वाटतं तो अर्धवट निर्णय राहतो. हा एक पहिला भाग आहे. पण आता ही परिस्थिती अशी आहे की कोणालाही वेटीस न धरता, कोणी वेटीस धरण्यास म्हणजे आपण म्हणतो एक अडचणीत केला न करता, प्रतिष्ठेचा प्रश्न न करता शासनानेही यांनी साथ द्यावी, यांनी माघार घ्यावी, शासनाने चर्चेला बोलवावं. पण यांचे जे मुद्दे आहेत आता यांनी तर सांगितलं मला, त्याच्याकरता जो योग्य आहे 100% आम्ही यांच्याबरोबर असू. पण कृपा करून शेतकऱ्यांनाही कुणी गृहीत धरू नये, एवढीच माझी नम्र विनंती आहे. करता कार्यक्रमाच्या शेवटी एक तर निश्चित आहे की जेव्हा जेव्हा जगामध्ये, भारतामध्ये कुठेही जेव्हा मोठी व्यवस्था काही बदलण्याची निमित्त झालेलं आहे तेव्हा खडखडाट झालेला आहे. ट्रॅक बदलताना सुद्धा हा खडखडाट होतोच. हे खरं आहे, अडते महत्वाचेच आहे, त्यांचा नाकार करणार कोण? कारण कितीही अडचणी असल्या आणि कितीही हजार दोष का असेना हे विसरता कामा नये. अनेक दशकं या अडत्यांमुळे शेतकरी ते शहर आणि तालुक्याची ठिकाणं किंवा अशा सगळ्या ठिकाणी जर का माल येऊ शकला आणि लोकांपर्यंत पोहोचू शकला तर तो अडत्यांमुळे, याबद्दल पहिल्यांदा आपल्याला ते मान्य करावं लागेल. काहीतरी व्यवस्था असावी लागते, व्यवस्था असते तेव्हा त्यात दोष तयार होतात. त्यामुळे ती व्यवस्था होती त्याबद्दल त्यांचं क्रेडिट आहेच. पण हे म्हणत असताना हेही तितकंच खरं आहे की जे ठरलेले भाव, मग त्यांनी म्हटलं की दर कसे आमचे कमी झाले, पण जे काही ठरले ते तुम्हाला मिळाले, शेतकऱ्यांना ती इतकी दशकं मिळाली नाहीत. त्यामुळे आता जर का काही बदल होत असेल तर त्याचा सुद्धा थोडासा आपल्याला त्रास सहन करावा लागेल. ज्यावेळी नवीन यांत्रिकीकरण येतं त्यावेळी कामगारांवरती अन्याय होतो, नवीन काही व्यवस्था येते त्यावेळी कुठल्या तरी एका व्यवस्थेवर अन्याय होतो. याच्यातून काही मध्यम मार्ग निघेल का याचा प्रयत्न मात्र झाला पाहिजे. जसं मुळीक सर म्हणाले तसा तो होईल. त्यासाठी चर्चेची दारं सरकारने तर ठेवलीच पाहिजेत, व्यापाऱ्यांनीही ठेवावी अशी अपेक्षा शिवलाल भोसलेंच्या माध्यमातून आपण करूयात. आणि या चर्चेसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे आभार. चर्चेच्या शेवटी आपण लोकांना विचारलं होतं की हा सगळा प्रकार जो झालेला आहे, नियमनमुक्त बाजाराचा विरोध, तो योग्य आहे का? व्यापारी आणि अडत्यांचा हा विरोध लोकांना काय वाटतंय, ज्याच्यामध्ये सगळेच असणार आहेत. आपण बघूयात स्क्रीनवरती काय म्हणतायत तुम्ही सगळे मंडळी, तुम्ही काय त्याला दिलेला आहे. 73% लोकांचं म्हणणं आहे की हा विरोध योग्य नाही आहे, असं करू नका. इतकी काळ तुम्हाला सुद्धा तुमचे दिवस तुम्ही बघितलेत, आता शेतकऱ्यांचे दिवस येत आहेत, तर जरा थोडाफार लवचिकता दाखवा. एकदम व्यापार बंद करू नका, तो चांगलाही दिसणार नाही. शेवटी तुम्ही सुद्धा व्यापारी आहात, अशीच अपेक्षा व्यक्त करूयात. सगळ्यांच्या भल्यासाठीच काहीतरी होईल अशी अपेक्षा बघून या चर्चेत आपण इथे थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.